राम राम मंडळी मंडळी मी निघाली गावी. गावी कशाला तर बोकड खायला. कारण आता आषाढ महिना चालू आहे ना, त्याच्यामुळं ना माहेरी ना सासरी निघाली बहिणीच्या गावी. आम्ही दोघी तिघी बहिणी आहोत. आई बरोबर आहे, आमची मुलं बरोबर आहेत. सकाळी उतरलो, मस्त बहिणीकडे चाललं होतं. बहीण आणि मेहुणा जर्शी गाई दुधाची धार काढत होते. मग आम्ही का तोपर्यंत आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो, नाश्ता वगैरे केला. मस्त दूध काढते बघितलं बहीण आणि मेहुणा. आजूबाजूचा परिसर घराच्या एवढा छान होता. चला म्हटलं आता तोपर्यंत कापून आलेलं, तर म्हटलं आता मस्त ब्लॉग बनवूया. कारण काय मटण कसं बनवतात, किती क्वांटिटी आहे, मसाले कुठले वापरतात, ह्या सगळ्या गोष्टी मला खूप इंटरेस्ट होता. पण झाला मुद्दा असा, मटण कापायला घेतलं, व्हिडिओ काढायला घेतला, बसलो कापायला, तोपर्यंत एकाने सांगितलं व्हिडिओ अजिबात काढायचा नाही, मटण खाऊ वाटत नाही. मग काय झाला ना पोपट, थांबवला तिथेच व्हिडिओ. बसलो साईडला जाऊन गपचीप, मटण तेवढं कापून दिलं आणि बसलो साईडला जाऊन गपचीप. म्हटलं काय करणार आता. मग बहीण म्हणाली संध्याकाळी तुम्हाला जायचं आहे तर एक काम करा, रानामध्ये जा. तिचं रान आहे, त्याच्यामध्ये मका पेरलेली होती. मग काय आम्ही तिघी बहिणी, आमची मुलं, आई घेऊन गेलो रानामध्ये, मक्याच्या शेतामध्ये. मस्त हिरवं हिरवंगार शेत, वा वा वा, काय छान वाटत होतं. आणि थोडा थोडा पाऊस पडत होता आणि एवढा वारा सुटलेला की इतकं छान वाटत होतं ना की बस काय बोलावं. रानामध्ये पेरलेली, हा बघा बहिणीचा मुलगा कुत्र्याच्या पिल्लाला कोथिंबिरीचा हार बनवून घालतोय. ही बघा मका बहिणीची शेतातली. त्याच्यामध्ये दोघी तिघी शिरलो, एक कोथिंबीर उपसते, एक मेथी उपसते. अशा प्रकारे आम्ही खूप एन्जॉय केली. जवळजवळ 2-2.5 तास मस्त रानामध्ये मज्जा करत होतो. कारण काय थोडा पाऊस, वारा, इतकं छान वाटत होतं ना की अरे बापरे. इथे मुंबईला कुठे अशी शुद्ध हवा आणि कुठे हे वातावरण बघणं, डोळ्याचे पारणं फिरले. एवढं छान वाटून बघू शकता तुम्ही. हे रिअलमध्ये आम्ही अनुभवलेलं आहे आणि एवढं छान वाटत होतं की काय सांगू तुम्हाला. प्रत्येकीने कोथिंबीर आणि हे ते भरपूर रानामध्ये पूर्ण फिरून घेतलेलं आहे. तिने लसूण काढून ठेवलेला तो आम्ही घेऊन आलो आहे आणि कोथिंबीर घेऊन गेलो, मेथी घेऊन गेलो. बघू शकता मस्त सगळीजण तुटलेत, बाहेर निघायलाच मागत नाही आहेत रानामधून. किती मस्त कोथिंबीर आहे ती, आणि इतकी हिरवी हिरवी, आणि इतकी मेथी पण हिरवी हिरवी गार आणि मस्त वाटत होतं ना. अरे बापरे काय छान. बघितलं वारा, बघू शकता तुम्ही कसला मस्त वारा सुटलेला, पूर्ण रानातले ते मक्याचं पीक हालतंय. अशा प्रकारे आम्ही घेऊन आलो कोथिंबीर आणि मेथी, त्याच्या दांड्या तोडून पेपरमध्ये लपटून घेऊन आलो संध्याकाळी मुंबईला. झालं आमची मस्त जर्नी झालेली आहे. हे वातावरणासाठीच मी खास गावाला जाते. कारण काय ते 2-3 तास असतात किंवा एखादा दिवस असतो ना, त्याच्यामध्ये एक वेगळी एनर्जी भेटते आणि अशी शुद्ध हवा अनुभवायला भेटते. ही बघू शकता, 1 नंबर बहीण, 2 नंबर बहीण. कोथिंबिरी मेथी सगळी माझ्याकडेच आणून दिलेली आहे. तर बहिणीनी काय कुत्र्याचं पिल्लू घेऊन फिरते ती. अरे बापरे बघू शकता. माझ्याकडे कुत्रा आहे ना, तर तिला खूप असं वाटतं माझ्याकडेही असावं, पण तिला जॉब करते त्याच्यामुळे तिला जमत नाही. अशा प्रकारे आम्ही मेथी आणि कोथिंबीर तोडून आणली, त्याच्या दांड्या काढून लपटून घेतल्या, घरी आलो. मस्त मेथीची भाजी, कोथिंबीर थोडी खराब झाली, मस्त मेथीची भाजी बनवली, भाकरी बनवली, दूध घेतलं त्याच्याबरोबर. गावची फिलिंग आली पाहिजे ना, अशी आमची छान जर्नी झालेली आहे.